क्षमा करा, इथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर आपण बघत होतो की एकच विचार तो दृढ राहतो सातत्याने. आणि त्यामुळे होतं काय, आपण ज्याच्या विचारामध्ये सतत असतो किंवा अत्यंत आवड ज्याच्याबद्दल असते ना, तिकडे आपली धाव असते. समर्थ इथे उदाहरण देतात की लोभी माणसाचं, लोभी मनुष्य कुठेही धन बघून आला की ते त्याच्या डोक्यात धन राहतं. पुढल्या ओवीमध्ये देखील समर्थ तेच सांगतात. कार्य करी प्रपंचाचे परी ध्यान लागले धनाचे, अंतर गुंतले तयाचे द्रव्याकडे. कार्य करी प्रपंचाचे परी ध्यान लागले धनाचे, अंतर गुंतले तयाचे द्रव्याकडे. त्याचं मन सगळं द्रव्याकडेच गुंतलेलं असतं. शरीर कार्यरत आहे, शरीर म्हणजे बाह्यांगाचं, माझं बाह्यांग कार्यरत आहे. मी साध्या विचारात जरी असेन, कुठल्या तरी खूप विचार करत असेन, किंवा मला खूप मोठं संकट आलं असेल एखाद्याने, प्रामुख्याने एखादं जर संकट आलं असेल तर माझं शरीर कार्यरतच असतं, परंतु माझं मन कशातच लागत नाही. हे कशातच न लागणे याचं कारण मन कुठेतरी भलतीकडे चिकटलं आहे आणि शरीर माझं भलतीकडे आहे. आता ती ओवी आपल्याला समोर दिसते. कार्य करी प्रपंचाचे परी ध्यान लागले धनाचे. धनाचंच ध्यान त्या लोभी मनुष्याला लागलेलं असतं. अंतर गुंतले तयाचे द्रव्याकडे, कारण त्याचं अंतःकरण त्या द्रव्याकडे गुंतलेलं असतं. तद्रूप झाले मन, चौथी ओवी. तद्रूप झाले मन ध्यानी आठवे धन, पिसे लागले स्वप्न तैसेशी देखे. किती तद्रूप होतो मनुष्य. इथे समर्थ म्हणतात पिसे लागले म्हणजे वेड लागलं. त्याला एकच एक दिसत लागतं, वेड लागतं त्या माणसाला. किंवा आपण म्हणतो ना, काय वेडा झालाय हा कशासाठी, कुठल्या तरी गोष्टीसाठी वेडा होणे. दृढ तद्रूप झाले मन ध्यानी आठवे धन, पिसे लागले स्वप्न तैसेची देखे. पिसे लागणे, वेड लागणे, एकच एक डोक्यात विचार स्थिर बसणे, त्या विचाराला मन न सोडणे. खरा तर हा स्वभाव अतिशय चांगला आहे. परमार्थी माणसाला ह्या स्वभावाचा सर्वात जास्त उपयोग होतो. कारण मला एकदा का भगवंताचं वेड लागलं की मग मात्र ते सुटतच नाही, किंवा जोपर्यंत माझी ती अवस्था होत नाही तोपर्यंत मला या देहाचं देखील भान सुटत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ध्रुवबाळ. त्या ध्रुवबाळाने 5 महिन्यात 6 महिन्यात भगवंताला आपल्या समोर उभं केलं. कशाच्या आधाराने? कारण केलेली तपश्चर्या. काय केलं त्याने तपश्चर्येमध्ये? त्याने श्वास देखील बंद केला. देवाचं इतक्या एकतानता पावला त्या विचारामध्ये. त्या विचाराव्यतिरिक्त दुसरा विचार, दुसरी वृत्ती उठूच दिली नाही. खूपच अवघड आहे. किंबहुना ध्यान लागतं म्हणजे आपलं काय लागतं, त्या एका विचाराव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार येत नाहीसा होणे म्हणजे खऱ्या अर्थाने ध्यान लागणे हे आहे. समर्थ ते म्हणतात पिसे लागले स्वप्न तैसेची देखी. त्या माणसाला जागृत आणि स्वप्नावस्थेत देखील तेच दिसतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. अखंड मनात एकच गोष्ट असेल, स्वप्नातही तेच दिसणार आहे. कारण माझंच ते प्रोजेक्शन असतं, माझ्या अनकॉन्शियस स्टेटचं, माझ्या इनर माइंडचं ते प्रोजेक्शन असतं स्वप्न म्हणजे. आता समर्थ ते म्हणतात तद्रूप झाले मन ध्यानी आठवे धन. त्याला ध्यान लागतं, आठवतं काय? धन. फक्त लोभी मनुष्याला. म्हणजे थोडक्यात आपण आपला विचार करायचा, मला असं रामाबद्दल झालं पाहिजे, रामच राम. राम जे आपलं आराध्य दैवत, जे गुरु असतील आपले, त्यांचं धरायचं. तर मला रामा व्यतिरिक्त दुसरं काही दिसताच कामा नये, किंबहुना सुचताच कामा नये. म्हणून समर्थ त्या संदर्भातच पुढले ओवी सांगतात. तैसा ज्ञाता समाधानी, प्रारब्ध योगे वर्ते जनी, परी अनुसंधान ते मनी वेगळेची असे. 5वी ओवी. तैसा ज्ञाता समाधानी, प्रारब्ध योगे वर्ते जनी, परी अनुसंधान ते मनी वेगळेची असे. स्क्रीनवर दिसते आपल्याला. परी अनुसंधान ते मनी वेगळेची असे. त्याच्या मनामध्ये असणारं अनुसंधान मात्र वेगळं असतं. थोडक्यात अनुसंधान, एकच एक संधान. अनुसंधानाची उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते अर्जुनाचं सांगतात. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? लांब पक्षी ठेवला होता, त्याच्या डोळ्याचा भेद करायचा होता. तुला काय दिसतंय? तो इतका कॉन्सन्ट्रेट झाला की त्याला आजूबाजूचं काही दिसेना. जे मला साधायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोळ्याला काही दिसूच नाही आहे. आता माझ्या डोळ्याला दिसणे म्हणजे माझ्या बाह्यचक्षुला दिसणे हे महत्त्वाचं नाही आहे, तो गौण भाग आहे. पण माझ्या अंतःचक्षुला, मनाच्या चक्षुला न दिसणे, कारण मन जे बघतं त्याचेच विचार असतात. अर्जुनाला त्या डोळ्या व्यतिरिक्त काही दिसेना दुसरं. इतका तो एकतानता पावला, एकाग्र झाले चित्त.
तेच फक्त, ही साधकाची अवस्था आहे. त्याला तेच रामच फक्त दिसला पाहिजे. रामाव्यतिरिक्त माझ्या मनात विचारच आले नाही पाहिजेत, येताच कमा नाही विचार. आणि तसं झालं, समर्थ इथे म्हणतात, परी अनुसंधान ते मनी वेगळेची असे. कोणाबद्दल? तैसा ज्ञाता समाधानी, जो समाधान एकदा पावला, ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञान झालं, 9वी भक्ती उदयाला आली, आत्मनिवेदन, की मग त्याचं होतं काय? ते ह्या सगळ्याप्रमाणे होतं. शरीर इथे वर्तन करतं, शरीर प्रपंचामध्ये असतं, परंतु त्याला त्याचं भान मात्र नसतं. तो तिथेच चिकटलेला असतो, त्या अनुसंधानातच असतो, त्या आनंदातच असतो. कारण आता बघा ना, त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आहे. लहान मूल, मी मागे सांगितलं, झोपेतनं उठलं तरी ते सावध झालेलं नसतं, त्याला काही कळत नसतं. ती जी अवस्था आहे ना त्या मुलाची, साधारण तशीच काही अवस्था त्यावेळेस होते. ते उठतं लहान मूल, अगदी तानं धरू नका, पण साधारण 5-6 वर्षाचं मूल आहे, ते झोपलं आहे आणि ते झोपेतनं उठलं तरी ते पूर्ण जागं झालेलं नसतं. ते त्या शांत निद्रिस्थ अवस्थेचा आनंदातच सतत असतं त्यावेळात थोडा काळ. ती जी त्या मुलाची अवस्था आहे, ते बाह्यांगाने उठून चालायला जरी लागलं तरी ते अर्ध झोपेत असतं. आपण विचारतो, अरे काय झोप गेली नाही का? ही जी झोप न जाण्याची अवस्था आहे, आपण जो प्रश्न विचारतो, ती ह्या नित्य अवस्था होते. ती नित्य अवस्था होते. कोणाची? जो ज्ञानी झाला. तैसा ज्ञाता समाधानी प्रारब्ध योगे वर्तेजनी. आता हा देह प्रारब्धावर सोडून दिलेला असतो. या देहाचं जे काही प्रारब्ध आहे ते जसं कसं घडेल तसं घडू द्या, त्याच्याशी मला आता काही कर्तव्य नाही. म्हणून त्याला म्हणायचं प्रारब्धावर सोडणे. कारण माझा देहाशी जे अटॅचमेंट असते ती संपून माझी आत्म्याशी अटॅचमेंट होऊन जाते, किंवा मी देह आहे ही देहबुद्धी जाते आणि मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी स्थिरावते. म्हणून समर्थ म्हणतात, असा जो मनुष्य आहे, वृत्ती ते पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात आपल्या 6व्या ओवीमध्ये, वृत्ती गुंतली स्वानुभवे जनी ते भासे आघवे सबाह्य व्यापिले देवे ब्रह्मांड अवघे. वृत्ती गुंतली स्वानुभवे, आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. वृत्ती गुंतली स्वानुभवे जनी ते भासे आघवे सबाह्य व्यापिले देवे ब्रह्मांड अवघे. काय होतं बरं त्याचं? तर वृत्ती गुंतली, त्याची ती वृत्ती, ती उर्मी, वृत्ती म्हणजे विचार, तो अनुभव घेण्याचा ती उर्मी, ती त्या स्वानंदातच निमग्न राहिलेली असते. त्या स्थिर वृत्तीरहित अवस्थेमध्येच तो जाण्याचा सतत प्रयत्न करत असतो, किंवा त्या आनंदातच तो जगत असतो. जनी ते भासे आघवे, मग तेच त्याला सगळ्या जनामध्ये दिसायला लागतं. अंतर बाह्य एकच एक रामरूप आत्मस्वरूप तेवढंच स्थिरावतं. बाकी हे सगळं दिसतं, पण त्याचं सत्यत्व मात्र त्याला पटेन असं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, सबाह्य व्यापिले देवे ब्रह्मांड अवघे. त्या देवाने, त्या आत्मतत्वाने, त्या परब्रह्माने किंवा भगवंताने किंवा माझ्या गुरूंनी सबाह्य सगळं माझ्या सकटचं ब्रह्मांड व्यापून टाकलेलं आहे. असाच भान स्थिरावतं, हेच भान स्थिरावतं. माझ्या सकट सगळं व्यापलंय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणजेच हे सगळं जे मला व्हरायटी दिसती आहे त्याचं मिथ्या भान राहतं. ते एकच एक अनुसंधान राहतं, मी आत्मा आहे, हे सगळं ब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, हेच स्थिरावतं. सबाह्य व्यापिले देवे ब्रह्मांड अवघे. अख्खं ब्रह्मांड त्या ह्याच विचाराने व्यापलेलं आहे असं स्थिरावतं. मग पुढची ओवी समर्थ म्हणतात, वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे, स्तब्ध होऊन या राहे तव रामची दिसे. वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे, स्तब्ध होऊन या राहे तव रामची दिसे. वृत्ती मुळाकडे पाहणे, आपल्याला स्क्रीनवरती ओवी दिसते. वृत्ती मुळाकडे पाहे, मागे बघून माझ्याच मुळाकडे. मूळ म्हणजे जिथून आपण उगम पावलो ते स्थान असं धरायचं, म्हणजे ते आत्मतत्व. त्याच्याकडे माझी वृत्ती बघायला लागल्यानंतर वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे. एकमेव राम किंवा ते आत्मतत्व ब्रह्म, परब्रह्म, तेच फक्त दिसत राहतं.
तव रामची दिसत आहे, स्तब्ध होऊन राहे तव रामची दिसे. मी स्तब्ध होऊन बघायला लागलो माझ्या सकट ह्या सगळ्या दृश्याकडे की मला रामा व्यतिरिक्त, त्या ब्रह्मा व्यतिरिक्त काही दिसत नाही. जणू काही पिसाट अवस्था. पिसाट अवस्था, एखाद्या पिसाट मनुष्य तो काय वागतोय बोलतोय ह्याचं जगाला काहीसुद्धा उलगडा होत नसतो. तो त्याच्या त्या आनंदातच, त्याच्या त्या विचारातच असतो. आपण त्याला म्हणतो ना वेड लागल्यासारखं, पिसाट झाल्या. वेड लागणं म्हणजे काय नाही का, आपण म्हणतो त्याला वेड लागलं. वेड लागलं म्हणजे तो मनुष्य ह्या बाह्य विश्वाच्या बंधनांना सोडून स्वतःच्याच विश्वामध्ये रमलेला असतो. त्याला म्हणायचं वेड लागणं. तो मनुष्य बाह्य विश्वाच्या ह्या सगळ्या बंधनांना, मग मानसिक शारीरिक असो, त्यांना ओलांडून तो स्वतःच्याच विश्वात रमून जातो. त्याला म्हणायचं वेड लागलं. त्याची अवस्था इथे समर्थ सांगतात, वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे. त्याला रामरूप दिसलं. आता तो जेव्हा स्तब्ध होऊन राहे तव रामची अवघा, तव रामची दिसे. मी स्तब्ध होऊन बसलो, मी स्वस्थ बसलो. मी स्तब्ध होऊन बसणे म्हणजे मी स्वस्थ बसणे. मी कुठल्याही भागाने, कुठल्याही विचाराने आणि कुठल्याही अवस्थेने बघायला लागलो, अनुभव घ्यायला लागलो तरी त्याला फक्त रामा व्यतिरिक्त काही दिसत नाही. एकच एक राम किंवा आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व तेवढंच दिसत राहतं. मग 8वी ओवी समर्थ म्हणतात, मग मुरडे आलिया वाटे तव मार्गी रामची भेटे, मागे पुढे प्रगटे रामची अवघा. त्या माणसाचं होतं काय, मागे पुढे अवघा रामच राम दिसतो. त्याची आपल्याला स्क्रीनवरती ओवी दिसते, मागे पुढे प्रगटे रामची अवघा. त्याला मागे आणि पुढे, मागे आणि पुढे म्हणजे काय, दोन अर्थाने आहेत हे. एक म्हणजे काळाच्या मागे आणि काळाच्या पुढे, आणि माझी आत्ताची स्थिती म्हणजे मी ह्या विश्वामध्ये वावरत असतानाची माझ्या समोर आणि माझ्या मागच्या बाजूला सगळीकडे, थोडक्यात सगळ्या ठिकाणी सदैव रामच राम होता, रामच राम आहे आणि रामच राम असणार आहे. किंवा रामा व्यतिरिक्त, त्या आत्मतत्वा व्यतिरिक्त, त्या परब्रह्मा व्यतिरिक्त दुसऱ्या कशाला अस्तित्व कधी झालंच नाही, आत्ता नाही आणि नंतरही नसणार आहे, हे स्थिर होतं. मागे पुढे प्रगटे रामची अवघा, मागे मुरडे आलिया वाटे तव मार्गी रामची भेटे. मी जिथून आलेलो आहे, जी काही मी साधना केली ते सगळं रामरूपच आहे. जे काही मी आत्ता करतो आहे तेही रामरूपच आहे. आणि माझ्याकडनं जे होणार आहे पुढे तेही रामरूपच आहे. कारण रामा व्यतिरिक्त इथे दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाही. त्या आत्मतत्वा व्यतिरिक्त, त्या ब्रह्मा व्यतिरिक्त, ब्रह्मातूनच ही माया निर्माण झाली. दुसरं अस्तित्व असणार कशाला, दुसरं काही नाहीच ना ज्याच्यातनं हे निर्माण होईल. थोडक्यात बर्फापासनं निर्माण केले नाना कलाकृती, त्याच्यामध्ये मला सांगा पाण्याव्यतिरिक्त काय आहे, काहीच नाही. मग मी बर्फाचे कप बशा केल्या काय, त्याच्यानंतर पातेली केली काय, टेबल केलं काय, खुर्च्या केलं काय, सगळं बर्फाचं मी तयार केलं. माझा संसाराला लागणारं सगळंच्या सगळं बर्फातनं तयार केलं. पण मला सांगा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्याव्यतिरिक्त काहीतरी असणार आहे का, काहीच नसणार आहे. सगळीकडे फक्त पाणीच पाणी. कारण ज्या ज्या मला आकार दिसतो आहे, जे जे मला साकार दिसतं आहे, त्या बर्फाच्या सगळ्या गोष्टी त्या मला फक्त साकार दिसत आहेत. त्याचं मूलभूत द्रव्य काय आहे तर ते पाणी आहे. तसंच ह्या सगळ्या विश्वाचं होऊन जातं. समर्थ म्हणतात, मागे पुढे प्रगटे रामची अवघा. पुढची ओवी समर्थ म्हणतात, दाही दिशा अवलोकिता रामची भासे तत्वता, वदन चुकवू जाता सन्मुखची राम. दाही दिशा अवलोकिता रामची भासे तत्वता. आपल्याला स्क्रीनवरती उभी दिसते, दाही दिशा अवलोकिता रामची भासे तत्वता, वदन चुकवू जाता सन्मुखची राम. मी कुठल्याही प्रकार, वदन शरीर, चुकवू जाता, वदन चुकवू जाता सन्मुखची, मी त्याचं सन्मुखपण, सन्मुख म्हणजे समोरासमोर असणे, मी रामाच्या समोर आहे. मी कुठल्याही प्रकारे चुकवायला गेलो, मला सांगा आकाश आहे माझ्यासमोर आणि आकाशाला मी चुकवून आकाशाला मी पाठीला घालीन, म्हणजे आकाशाकडे मी पाठ करीन, असं जर मी विचार केला. आपण आकाश म्हणजे फक्त वर दिसणारं निळं आकाश धरतो, तसं नव्हे. इथे सगळीकडे मध्ये पोकळी
आकाश ही जी पोकळी आहे, ह्या पोकळीला जर मी पाठ करून उभा राहीन असा विचार केला तर मी एका दिशेला पाठ करीन, पण माझ्या समोर परत पोकळी असणारच आहे. मी दुसऱ्या दिशेला पाठ केली तरी माझ्या समोर पोकळी असणार आहे. म्हणजे ते आकाश मला सगळ्या बाजूने व्यापलेलं आहे. मी त्याच्यापासून सन्मुख पण म्हणजे आकाश माझ्या समोर आहे ही स्थिती कुठल्याच दिशेला चुकवू शकत नाही. तसंच आत्मतत्वाचं आहे, तसंच रामाचं आहे. समर्थ म्हणतात, वदन चुकवू जाता सन्मुखची राम. मी कुठल्याही दिशेला त्याला चुकवायचा प्रयत्न केला तरी रामाचं सन्मुख पण चुकवूच शकत नाही. दाही दिशा अवलोकिता रामाची भासे तत्वता. मी कुठल्याही दिशेला जरी गेलो तरी रामा व्यतिरिक्त मला दुसरं काहीही दिसत नाही. एक एक आत्मतत्व परब्रह्म तेच सगळ्या ठिकाणी, असं समर्थ म्हणतात. पुढल्या ओवींचा अर्थ आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.